मुंबई गोवा महामार्गावरील टोल सुरू करण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे। रत्नागिरी जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी टोल विरोधात ठाम भूमिका घेतली। भूसंपादनाची पूर्ण भरपाई मिळेपर्यंत आणि स्थानिकांना टोल माफी लागू होईपर्यंत जिल्ह्यात कोणताही टोल नाका सुरू होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान राजापूर तालुक्यातील हातिवले टोल नाका सुरू करण्यासाठी ई टेंडर प्रक्रिया सुरू झाल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। टोल विरोधात जनतेचा आवाज अधिक तीव्र होत असून या प्रश्नावरून आगामी काळात आंदोलन उभारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या बैठकीनंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील चर्चा निर्णायक ठरणार असून आता पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे।